ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, सध्या श्रावण महिना सुरू आहे। श्रावण महिना आपल्या मराठी महिन्यांमध्ये खूप पवित्र मानला जातो। धार्मिकदृष्ट्या हा महिना खूप महत्त्वाचा असतो। श्रावण महिना संपूर्णपणे भगवान शिवांना समर्पित असतो। हा महिना महादेवांच्या उपासनेसाठी खूप पवित्र आपण मानतो। या महिन्यात आपण मनोभावे महादेवांची सेवा करतो, देवाची पूजा करतो, अभिषेक करतो, नामस्मरण करतो। आपल्या परीने शक्य होईल तेवढ्या धार्मिक सेवा आपण श्रावण महिन्यात करत असतो। प्रत्येक घरातल्या वेगवेगळ्या परंपरा असतात, प्रथा असतात, त्यानुसार श्रावण महिन्यामध्ये सेवा केल्या जातात। अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्याकडून कधी कधी विसरून जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना संपण्याआधी आपल्या देवघरात देखील काही महत्त्वाचं कामं करून घेणं गरजेचं आहे। तर याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। श्रावण महिन्यामध्ये कोणती कामं नक्की करून घ्यावीत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पहिली गोष्ट म्हणजे आपलं देवघर पूर्णपणे स्वच्छ करून घ्या। देवघर नेहमी स्वच्छ, नीटनेटकं आणि टापटीप असायला पाहिजे। देवघर आपलं टापटीप असेल तरच आपल्या घरात सुख समृद्धी नांदते। देवघरातील देवांच्या मूर्ती असतील, फोटो असतील, ते कापडाने स्वच्छ पुसा। पूजेची भांडी, समई, दिवे, घंटा, जे काही पूजेचं साहित्य असतं ते देखील आपण वेळोवेळी श्रावण महिन्यात पूजा मांडत असतो, तर त्या पूजेच्या वेळेस ते आपण स्वच्छ करून घ्यायचं असतं। देवघरात काही धूळ साचलेली असेल, कोळ्यांची जाळी असतील किंवा खराब झालेली फुलं असतील, ती काढून टाकायची असते। देवघरात आपण श्रावण महिन्यात काय करतो, बऱ्याचदा नैवेद्य दाखवतो। सणवार जास्त असतात, व्रतवैकल्य जास्त असतात, त्यामुळे आपण बऱ्याचदा देवघरात नैवेद्य ठेवतो पण ते काढून घेत नाही। तर देवाला अर्पण केलेली वाळलेली फुलं असतील, हार असतील किंवा नैवेद्य असेल, काही इतर निर्माल्य असेल तर ते देवघरात तसंच साठवून ठेवायचं नसतं। श्रद्धेने ते योग्य ठिकाणी आपण विसर्जित करायचं आहे। आपल्या घरच्या परंपरा जशी असेल त्यानुसार आपण त्या निर्माल्याची विसर्जन करायचं आहे। देवघरात असं निर्माल्य आपण साठवून ठेवायचं नाही। देवघरात नेहमी ताजेपणा, स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा। दुसरी गोष्ट म्हणजे देवांच्या मूर्ती स्वच्छ करा। श्रावण महिना भगवान शिवशंकरांना, महादेवाला समर्पित आहे। त्यांची विशेष पूजा आपण या महिन्यात करतो, रुद्राभिषेक करतो। तर आपली जशी परंपरा असेल, तर घरची परंपरा असेल तर त्या परंपरेनुसार शिवलिंगाची पूजा आणि अभिषेक करत असाल तर पूजा झाल्यानंतर शिवलिंग असेल किंवा इतर देवतांच्या मूर्ती आपल्या घरात असतील त्या स्वच्छ आणि व्यवस्थित आपण दररोज करून ठेवायच्या आहे। श्रावण महिन्यामध्ये शिव उपासनेला खूप महत्त्व आहे। शिवलिंगावर शुद्ध जल, दूध, बेलपत्र अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आणि शिवकथा किंवा शिवचालिसाचं पठण आपण श्रावण महिन्यात एकदा तरी करायचं आहे। बरेच जण श्रावण महिन्यात दररोज जलाभिषेक करतात, शिव उपासना करतात, पण काही कारणास्तव नोकरी व्यवसायानिमित्त काही लोकांना हे जमत नाही। मग श्रावण महिना संपण्याआधी एकदा का होईना आपल्याला शिव उपासना करायची आहे। श्रावण महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्रत वैकल्य करतो। श्रावण महिन्यात हे व्रत सुरू करतो। मग श्रावण महिन्यात हे जे आपण व्रत करतो तर त्यांचं विधीनुसार आपण उद्यापन किंवा सांगता करायची असते श्रावण महिना संपण्याआधी। श्रावणी सोमवार असतील, मंगळागौर असेल किंवा इतर जे कोणते उपवास असतील तर त्यांची विधीनुसार सांगता श्रावण संपण्याआधी आपण करून घ्यायची असते। श्रावण महिन्यात एकदा का होईना आपण गरिबांना अन्नदान, फळदान किंवा वस्त्रदान करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो। संपूर्ण महिन्यामध्ये आपण पूजा करत असाल किंवा पूजा केली नसेल, समजा पूजा करत असाल तर पूजेत काही चूक झाली असेल तर भगवान महादेवाची मनोभावे आपण क्षमा श्रावण महिन्यात मागितली पाहिजे। श्रावण महिन्याच्या शेवटी श्रावण महिना संपण्याआधी आपण देवाकडे क्षमा प्रार्थना करायची आहे। किंवा मग तुम्हाला महिनाभर पूजा करणं जमलं नाही तर तशी देखील क्षमा प्रार्थना तुम्ही देवाकडे करू शकता। श्रावण महिन्यामध्ये बरेच जण पारायण करतात, वेगवेगळी पारायण करतात। कोणी नवनाथ कथासार करतं, कोणी गुरुचरित्र पारायण करतं, ज्ञानेश्वरीचं करतं, शिवलीला अमृत करतं। प्रत्येकाचे वेगवेगळे पारायण श्रावण महिन्यात ठरतात। काही जण दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये पारायण करतात। तर तुम्ही जर असं काही ठरवलं असेल की मला श्रावण महिन्यात अमुक पारायण करायचं आहे तर ते पारायण तुम्ही श्रावण महिना संपण्याआधीच पूर्ण करून घ्यायचं आहे। बरेच जण काय करतात,
श्रावणाचे 2-4 दिवस शिल्लक राहिले तर तेव्हा पारायणाला सुरुवात करतात आणि भाद्रपद महिन्यामध्ये त्याची सांगता करतात. जर तुम्हाला श्रावण महिन्यामध्येच करायचं आहे पारायण तर त्याची सांगता देखील तुम्ही श्रावण महिन्यामध्येच केली पाहिजे. मग तुम्ही आत्ताच ते पारायण सुरुवात करून घ्या, म्हणजे कोणत्याही अडीअडचणीशिवाय तुमचं पारायण पूर्ण होऊन जाईल. श्रावण महिन्यामध्ये धार्मिक ठिकाणी दर्शनाला जाणं देखील खूप चांगलं असतं. मग तुम्हाला एखाद्या ज्योतिर्लिंगाला जायचं असेल तर तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊन या. कुलदेवीच्या दर्शनाला तुम्ही जाऊ शकता किंवा मग इतर कोणत्याही ठिकाणी धार्मिक ठिकाणी तुम्ही जायचा विचार करत असाल तर श्रावण महिना संपण्याआधी बाहेरचं वातावरणही छान असतं, निसर्गरम्य, आणि श्रावण महिना हा पवित्र असतो त्यामुळे तुमचं ज्योतिर्लिंगांचं दर्शन देखील होऊन जातं. श्रावण महिन्यात तुम्ही एखादा संकल्प केला असेल, जसं की सोमवारची पूजा, महामृत्युंजय मंत्राचा जप, शिवनामस्मरण किंवा एखादी धार्मिक सेवा, तर तुमच्याकडून काही कारणास्तव ती सेवा पूर्ण झालेली नसेल संपूर्ण श्रावण महिन्यात, तर आपल्या क्षमतेनुसार ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण श्रावण महिना संपण्याआधी करायचा आहे. थोडीफार का होईना ती सेवा आपल्याकडून सुरू करून द्यायची आहे आपण. आणि शेवटी म्हणजे श्रावण महिना संपण्याआधी आपण महादेवाच्या मंदिरात जा किंवा घरात फोटो असेल किंवा घरात शिवलिंग असेल तर तिथे महादेवांसमोर दिवा लावून मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची. प्रार्थना काय करायची ते मी तुम्हाला सांगते. लिंग असेल, घरात असेल किंवा मंदिरात असेल तर सर्वप्रथम जलाभिषेक, दुग्धाभिषेक करून घ्यायचा, विधिवत पूजा करायची, महादेवासमोर दिवा लावायचा, कापूर लावायचा आणि प्रार्थना करायची आहे दोन्ही हात जोडून. हे महादेवा, श्रावण महिन्यात माझ्याकडून नकळतपणे, जाणते अजाणतेपणी काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. माझ्या कुटुंबावर सदैव आपली कृपादृष्टी राहू द्या, अशी तुम्ही मनोभावे प्रार्थना करा. पण एक लक्षात घ्या, प्रत्येक घरची पूजा पद्धत, परंपरा वेगवेगळी असू शकते. त्यामुळे कोणतेही तुम्ही धार्मिक विधी करत असाल तेव्हा आपले जी घरची परंपरा असते तिला प्राधान्य द्या. भले व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळं सांगितलं असेल, पण ज्या आपल्या परंपरा असत्या त्या जर आपणच पाळल्या तर पुढची पिढीही ती जपून ठेवतात. श्रावण महिना म्हणजे फक्त पूजा करण्याचा नाही, तर मन शुद्ध करण्याचा, चांगले विचार करण्याचा, देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना आहे. म्हणून श्रावण महिना संपण्याआधी आपलं देवघर स्वच्छ करा, मनातील नकारात्मकता दूर करा आणि महादेवाची मनोभावे भक्ती करा, नामस्मरण करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन भक्तिपूर्ण आणि माहितीपूर्ण धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याशेजारी एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावरती देखील क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.